नाशिक विधान परिषद जागेच्या साठी नवसमीकरण प्रसाद हिरे यांनी जाहीर केला, दराडे यांना पाठिंबा। राज्यसभा नाकारल्यानं भुजबळांची नाराजी, इतरांची मुलंही लोकसभा आणि राज्यसभेवर, मलाही न्याय मिळावा अशी अपेक्षा। भुजबळांना दिल्लीला जायचं असेल तर त्यात गैर काय, खासदार सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर, पक्षानं भुजबळांच्या ऐवजी दुसरा पर्याय निवडला। मुख्यमंत्री विदर्भातले असूनही दररोज शेतकऱ्याची आत्महत्या, आमदार बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर। वरळीतील म्युझिक कॉन्सर्टला परवानगी मिळालीच कशी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सरकारला सवाल। राष्ट्रवादीचे नगरसेवक किशोर बासाळ यांच्या वक्तव्यानं सर्वत्र संताप, अजित पवारांच्या निधनानं फरक पडत नाही। ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजावर झाला हल्ला, जहाजावर 24 भारतीय खलाशी अडकले। भाजपाकडून काँग्रेसच्या मतदारांना 10 लाखाची ऑफर, उमेदवार अतुल लोंढे यांचा आरोप। धर्म आधारित हलाल प्रकरण व्यवस्था तत्काळ बंद करा, हिंदू जनजागृती समितीची मागणी। गोदावरी प्रदूषणाच्या साठी गटाराचं पाणी नदीत जातंय, ठाकरे गटाचा आरोप, रामकुंडावर केलं आंदोलन। नाफेड कडून आजपासून नाशकात कांदा खरेदी सुरू, उत्पादकांना 1580 चा प्रति क्विंटल दर। नागपूरच्या स्फोट कारखान्यांमधील होणाऱ्या अपघातांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, स्फोटकाचा नियम 2008 यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव। दादरमध्ये प्लाझा सिनेमागृहाच्या जवळ बेस्ट बसचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर 4 जण जखमी। जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर, हजारो हेक्टरवरील केळीच्या बागा जमीनदोस्त। सावंतवाडी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, चौकुळ इथल्या घाटप्रभा नदीला पुराची स्थिती। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणकडून हल्ला, इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बोलावली आपत्कालीन बैठक, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग।